कलाकार प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही. अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर. कॅमेऱ्यासमोर आम्ही काम करत असतो तेव्हा प्रेक्षक समोर नसतात. हे जरी खरं असलं तरी कलाकार प्रेक्षकांची वाट बघत असतो, कारण कलाकार प्रेक्षकांशिवाय मोठा होऊ शकत नाही, असं मत सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केलंय. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे सचिव शशिकांत देशमुख, तर प्रमुख उपस्थितीत जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, प्रेस फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष अशोकवीर सह अनेक पत्रकार व मान्यवर उपस्थित होते. जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक व युवा नेतृत्व अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड येथे कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त गरबा, दांडिया स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी त्या उपस्थित प्रेक्षकांशी बोलत होत्या. पुढे बोलताना अभिनेत्री वेंगुर्लेकर म्हणाल्यात की सध्या कोरोना काळ असल्याने अनेक शूटिंग, नाट्यगृह बंद होते. मात्र आता कोरोना संकटावर मात करून सर्वजण पुन्हा सुखी व आनंदी राहू लागले. कलाकाराला सर्वात महत्त्वाचा समोर असलेला प्रेक्षक महत्त्वाचा आहे आणि तुम्ही समोर आहात, त्यामुळे आज आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच नगरसेवक अमित चिंतामणी करत असलेल्या कामाचं कौतुक देखील अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी केलंय. यानंतर कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितलंय की गेल्या 2 वर्षात मी माझ्या प्रभागातील विकास कामे पूर्ण केली आहेत. तसेच आणखी प्रभागातील व शहरातील विकास करणार असून या माध्यमातून महिलांसाठी एक असध्येय व संकल्प करून महिलांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. यानंतर उपस्थित महिला भगिनी व नागरिकांचा आभार देखील अमित चिंतामणी यांनी मानलाय. यावेळी पत्रकार धनराज पवार यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याबद्दल कार्यक्रमाचं आयोजन अमित चिंतामणी यांनी पत्रकार धनराज पवार यांना सन्मान केलाय. तेजवार्ता प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोकवीर, जामखेड. आता तुम्हाला जर डान्स आवडला या ठिकाणी तर त्यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आपणास नंबर प्रति इथले जे मी काम करते. तुम्ही हास्य जत्रेतले विनोदी स्किट पाहिले असतील माझे. तर आम्हाला तेव्हा कॅमेरासमोर काम करावं लागतं, आमच्या समोर प्रेक्षक नसतात. आणि आता सध्या सिनेमा थिएटर्स बंद आहेत, नाटकाचे थिएटर्स बंद आहेत. त्यामुळे आम्ही कलाकार केव्हा मोठे होतो, जेव्हा आमच्यासाठी आमच्या समोर आमचे प्रेक्षक असतात. तर कित्येक दिवसात मला आता बोलताना खरंच अंगावर काटा येतोय, कित्येक दिवसात इतके लोक, इतके प्रेक्षक पाहायलाच मिळालेले नाही आहेत. माझा हा पहिलाच कार्यक्रम आहे करोना नंतरचा की इतक्या प्रेक्षकांच्या समोर मंचावर मी उभी आहे आणि त्यांच्याशी नजरेला नजर देऊन, हातात माईक घेऊन म्हणा बोलू शकते. याआधी गणपतीच्या दरम्यान आमचे नाटकाचे प्रयोग असतात, नाटकाचे दौरे असतात, वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे नाटकाचे प्रयोग करतो, नवरात्रीत असतात. तर हे सगळंच काही सरकारी नियमांमुळे बंद होतं. तर मला आता खूप उत्सुकता वाटत होती इथे येण्यासाठी की कसं असणार आहे. माझी वाट बघत होतात, पण मला असं वाटतं की आम्ही कलाकार प्रेक्षकांची वाट बघत असतो. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सगळ्यांना कोजागिरीच्या शुभेच्छा देते. कोजागिरी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जामखेड शहरामध्ये मला
माननीय नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी सरांनी इथं बोलवलं आणि खरं तर हा खूप मोठा सन्मान आहे माझ्यासाठी. इथे मंचावर सगळेच मान्यवर उपस्थित आहेत. त्यांच्या मनाने मी खूपच लहान आहे, वयाने लहान आहे. कलाकार म्हणून सगळेजण म्हणजे अगदी छोटी चिमुरडी मोठी असते माझ्यापेक्षा. तर मला हेच सांगायला आवडेल की आत्ता 2 वर्ष आपण सगळेजणच करोनाच्या परिस्थितीतनं जात होतो, सगळेजण आपापल्या घरामध्ये बंदिस्त होतो आपल्या. आणि मला आत्ता येता क्षणी इतकं छान वाटते, अगदी चिमुरड्यांपासून ते अगदी वृद्ध आणि सगळेच इतक्या आनंदाने सगळे समोर आहेत. आणि सरांनी तुमच्या सगळ्यांसाठीच कोजागिरी निमित्त आत्ता मला कळलं की गेली 7 वर्ष ते विविध कार्यक्रम राबवतात आणि आता 2 वर्षानंतर आता करोनाचा काळ आता म्हणूयात आपण संपुष्टात आलाय, आता नकोच आहे ते संकट आता आपल्याला पुन्हा. तर त्या निमित्ताने आता सगळ्यांनीच थोडंसं त्या काय म्हणूया वाईट काळातून बाहेर पडणं आणि स्वतःला विरंगुळा देणं, स्वतः आता त्या सगळ्यातनं बाहेर पडणं आणि एन्जॉय करणं गरजेचं आहे. तर मला फार तुमचा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही आहे. टी व्हीच्या माध्यमातून आम्ही तुमचं मनोरंजन करतो. आता प्रत्यक्षात मला तुम्हा सगळ्यांना भेटता आलं. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत असेच राहू द्यात. आणि मला आत्ता आज इथे जामखेडमध्ये आल्यावर कळले की जामखेड शहर किती मोठं आहे आणि सरांनी त्याच्यासाठी 7 वर्ष काम करत करत किती छान सोयी. प्रेमी हे नवरात्र उत्सवानंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतात. कारण नवरात्रीनंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला आपले जामखेडचे वार्ड क्रमांक 13चे नगरसेवक अमित चिंतामणी हे गरबा दांडिया या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. आणि हे कार्यक्रम अतिशय सुंदर नीटनेटकं आयोजन दरवर्षी अनेक वर्षापासून चालू आहे. अर्थात आपण अमित चिंतामणी यांना चांगल्या नावाने ओळखतो की त्यांच्या कामावरून आपण त्यांना जामखेडमध्ये ओळखतो. जामखेड आणि जामखेड तालुक्यामध्ये अमित चिंतामणी यांच्या कामातून त्यांची ओळख फार मोठी तयार झालेली आहे. ते आमच्या वार्ड क्रमांक 13चे नगरसेवक आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की जामखेडमधल्या 21 वार्डमधील वार्ड क्रमांक 13 अर्थात मी त्या वार्डचा नागरिक आहे, त्यामुळं मला जवळून सगळ्या गोष्टीची माहिती आहे. हा एकमेव वार्ड असा आहे की त्या वार्डमधील 100% रस्ते हे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत आणि जे रस्ते छोटे आहेत तिथं सिमेंट कॉन्क्रीट करणं शक्य नाही, तिथं पेविंग ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. आमच्या 13 वॉर्डमधील 100% गटारींचं भूमिगत गटारी केलेले आहेत. आमच्या वॉर्डमधील सर्व पूर्ण वॉर्डमध्ये विद्युतीकरण आणि पाण्याची व्यवस्था हे अगदी शेवटच्या टोकापर्यंत करण्यात आलेली आहे आणि असा हा जामखेडमधला एकमेव वॉर्ड आहे. अर्थात आम्ही चिंतामणींचं हे काम पाहिल्यानंतर आणि सगळ्या कामाचा दर्जा हा अतिशय उत्कृष्ट आहे. 5 वर्षापूर्वी ज्या रस्त्यांची कामं झाली ते रस्तेही अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि हे सर्व काम पाहिल्यानंतर नगरसेवक कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा याचा एक वस्तुपाठच आम्ही चिंतामणी यांनी घालून दिला असं मला वाटतं. शरद पौर्णिमेचं औत्सुक्य असं की लक्ष्मीनारायण, राधाकृष्ण आणि शिव, पार्वती शिव या सर्वांची आराधना खऱ्या अर्थाने हा सण फार मोठ्या प्रमाणात गुजरात या ठिकाणी गरबाच्या माध्यमातून हा या ठिकाणी होतो आणि त्यासाठी एक गोड खीर हा पदार्थ त्या ठिकाणी तो एक प्रसाद म्हणून त्या उपासनेनंतर आपण हा प्रसाद ह्या परमेश्वर चरणी त्या ठिकाणी देतो. तर तो प्रकार आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होत नाही आणि ज्या ठिकाणी होतो ते जर शहरांचा अभ्यास केला तर ते फक्त मेट्रो सिटीजमध्ये हा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी कार्यक्रम होतो. परंतु आज या ठिकाणची गर्दी पाहता अनेक वेळा मला या कार्यक्रमांमध्ये जाण्याची संधी भेटली, पण ते संधी नगरमध्ये किंवा शिर्डीमध्ये त्या ठिकाणी मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हा कार्यक्रम मी अनुभवला, परंतु आज हा कार्यक्रम जामखेडमध्ये होत आहे. खऱ्या अर्थाने मला याच्यावर माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही आहे, कारण तो एवढ्या कार्यक्रमाची व्याप्ती पाहता एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम जामखेडमध्ये होऊ शकतो हे मला स्वतःला सुद्धा विश्वास बसत नाही. एवढ्या चांगल्या मोठ्या पद्धतीवर हा कार्यक्रम होतो आहे. म्हणजेच या ठिकाणी हा तुमच्यावरचा अमित भाऊवरचा तुमचा विश्वास आहे आणि या सगळ्या कार्यक्रमासाठी
या ठिकाणी जे आपल्या सिने अभिनेत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, रसिकाजी आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आमच्या माता भगिनी युवतींचं महिलांचं या ठिकाणी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात, प्रेरणास्त्रोत आहात आणि आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्यामुळं ते आमच्या त्यांच्या प्रेरणेमध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि याबद्दल मी आपला या ठिकाणी आभार मानतो. आभार देखील व्यक्त करतो. अधिकचं न बोलता त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या त्याबद्दल मी जामखेड शहरवासियांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. प्रस्ताविकामध्ये वेळ न घालता माझ्या कार्याची माहिती बाबुल सरांनी विचारली. सुरुवातीला आल्यानंतर त्यांना ज्या वेळेला अँकरिंगशिप करायची होती त्यावेळेला विचारली. मी त्यांना सांगितलं, साहेब कामाच्या बाबतीत सर्व काही 2 वर्षापूर्वी पूर्ण झालं आहे. आता जो काही विषय आहे प्रभागातील असो किंवा शहरातील असो, सर्व माता भगिनींसाठी काम करण्याचा ध्येय आणि संकल्प माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी सोडलेला आहे. माझे सर्व सहकारी यासाठी कार्य करतात. उपस्थित असलेले माझे सहकारी नगरसेवक बिभीषणजी धनोडे, दीपकजी महाराज, केदारजी रसा, प्रवीणजी सानप, सर्व माझा मित्रपरिवार मोठ्या संख्येने सर्वच कार्यासाठी झटत असतो. प्रामुख्याने विशेष उल्लेखनीय करताना प्रभागात सातत्याने माझ्या पाठीशी उभे असलेले नितीन जगताप असतील, प्रशांत राऊत असतील, सुमित खांडवीकर असतील, निखिल कुलते असतील, सर्व सहकारी एक जबाबदारीपूर्वक सर्व काम पार पडतात. म्हणून असे मोठे मोठे कार्यक्रम घेण्याचं भाग्य मला मिळतं. मी या सर्व सहकाऱ्यांचा देखील आभारी आहे. आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने, माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. आणि माझं प्रास्ताविक आजच्या आपल्या या 7व्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी नगरहून आवर्जून उपस्थित असलेले, आपल्या कार्यक्रमाची उंची वाढवण्यासाठी, जामखेडकरांचं मनोरंजन करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले डॉक्टर अमोल बागुल साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचाही मान सन्मान करणं हे आपलं जामखेडकरांचं कर्तव्य आहे. त्याच खुश खबर तेज वार्ता न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे यंदाचा 18वा दीपोत्सव अंक. सालाबादप्रमाणे याही वर्षी आपली दीपावली जास्तीत जास्त आनंददायी व्हावी व दीपावलीचा मंगलमय आनंददायी प्रकाशमय पर्वाचा सोहळा तेज वार्ता सोबत साजरा व्हावा यासाठी साहित्याची मेजवानी घेऊन आपल्या सेवेत येत आहे तेज वार्ता दीपोत्सव 2021. आजच आपली जाहिरात बुक करा. तेज वार्ता मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. तर विचार कसला करताय? लगेचच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा व आपली जाहिरात नोंद करा.